माझा हा सेकंड इव्हेंट आहे। मी एक 5 नोव्हेंबरचा जो आमचा फर्स्ट इव्हेंट झाला त्यानंतर हा माझा सेकंड इव्हेंट आहे। 5 नोव्हेंबरला आम्ही इनिशियल लेवलला होतो, एक 3-4 महिन्याची ट्रेनिंग झालेली आणि की लगता है हासिल सभी है जो तुम मेरे हो। त्या इनिशियल लेवलला असल्यामुळे त्यावेळेस थोडंसं प्रेशर होतं परफॉर्मन्सचं की कसा होईल काय होईल। प्लस त्यावेळेस पण मी बोललेलो की माईकला फेस करायचा आमचा पहिलाच टाईम होता त्यावेळेस, मग तो परफॉर्मन्स झाला, तो छान झाला। पण आता हा सेकंड जो माझा इव्हेंट आहे आत्ताचा, तिथे मला असं जाणवलं की माईक चेक करताना की आत्ताचा आणि त्यावेळेसचा अनुभव माझ्या कामी आला इथे। जब चारों तरफ आज कितने ही सारे नजारे हैं, जाने ना तू खुद को यूं ना जाने क्यों नजरों से मेरी यहाँ देखो ना खुद को जरा, देखो ना जुल्फों से, कैसे जुल्फों से तेरी छुपती प्यारी प्यारी सी मुस्काने हैं, और नजरें झुकी और नजरें उठी तो मैं क्या ही करूं बर्बाद। मैं तेरे होठों को जिनसे रखती मेरे प्यारे प्यारे नाम है, और दिल का तेरे अब मैं क्या ही कहूँ बर्बाद है। और पहिल्या इव्हेंटला होतो 5 नोव्हेंबरच्या, त्या इव्हेंटला मी परफॉर्म केलेलं होतं। त्यावेळेसचा माझा एक्सपिरियन्स होता की मला माईक सेटिंग वगैरे याविषयी थोडीशी माहिती कमी असल्यामुळे मी थोडं आवाज वगैरे म्हणा थोडं चोरून गायलो। आता इथे या परफॉर्मन्सला ते सेटिंग वगैरे काय असते, माईक सेटिंग त्याचा इफेक्ट काय असतो आहे, आणि त्याबद्दल मला कळालं की आवाज थ्रो कसा करायचा आहे आणि परफॉर्म कसं करायचं आहे। 5 नोव्हेंबरचा जो प्रोग्राम होता त्यावेळेस तो फर्स्ट परफॉर्मन्स होता, त्यामुळे त्यातल्या काही चुका होत्या ते या परफॉर्मन्समध्ये सुधारल्या गेल्या। या परफॉर्मन्सची मला भीती अजिबात नव्हती, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला आणि ती सुधारणा झाली माझ्यात। लिरिकली गोष्टी लक्षात होत्या, त्यामध्ये पण सुधारणा झाली, आणि इथून पुढे सरांच्या प्रमाणे किंवा एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्टप्रमाणे परफॉर्म करण्याची माझी इच्छा आहे, आणि त्याचा मी गिटार थ्रू नक्की प्रयत्न करेन।